हे पहा, आपल्या लोणच्याचा कलर पण किती मस्त आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता लोणच्याचा मसाला पण बघा किती मस्त झालेला आहे. नमस्कार, विजेताज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आंबट गोड असं आंब्याचं लोणचं बनवणार आहोत. हे पहा, मी ते लोणच्यासाठी आंबे घेतलेले आहेत. या कैऱ्या नाही आहेत, त्यात आंबे तयार आहेत पण पिकलेले नाही आहेत, कच्चे आहेत. तर आता हे मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि पुसून घेणार आहे. हे वजनाला 2 किलो आंबे आहेत. तर आता मी हे धुवून घेते आधी. हे पहा, आता मी हे आंबे एक 10 मिनिट पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. आता हे आंबे आहेत ना, हे झाडावरून उतरवलेले आहेत, असे पडलेले वगैरे नाही आहेत. कारण आपण हे लोणचं वर्षभर टिकवणार आहोत. आपल्याला जर लोणचं वर्षभर टिकवायचं असेल ना, तर हे आंबे किंवा तुम्ही कैऱ्या घेतल्या तर कैऱ्या या चांगल्या अशा झाडावरून उतरवलेल्याच पाहिजेत, अशा पडलेल्या वगैरे नाही पाहिजे, तरच आपलं हे लोणचं चांगलं टिकतं. तर आता मी पाण्यामध्ये 10 मिनिट ठेवलेले आहेत. आता मी हे स्वच्छ सुक्या कपड्याने पुसून घेणार आहे. आपल्याला या लोणच्यासाठी पाण्याचा अंश लागता कामा नाही. चांगलं असं सुक्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचं, पाणी असता कामा नाही. हे असे चांगले पुसून घ्यायचे. आता मी सर्व असेच पुसून घेणार आहे. हे पहा, आता मी हे आंबे पुसून घेतलेले आहेत. ही लस आहे ना पहिली ती काढायची, ती नाही घ्यायची. आता यामध्ये बाटा आहे, कारण बाटा तयार आहे. असे पहिले दोन्ही साईडून कट करायचे. त्यानंतर तुम्हाला लोणच्यासाठी किती छोटे मोठे तुकडे हवेत तसे तुम्ही करायचे. तर मला जास्त मोठे पण नाही आवडत आणि जास्त छोटे पण नाही, मीडियम आकाराचे मी असे छोटे छोटे तुकडे करून घेते. ते सर्व पहिले मी कट करून घेणार आहे. हे पहा, तुम्ही हे आंबे सर्व कट करून घेतल्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे. आपल्याला मीठ थोडं जास्तच टाकायचं यामध्ये. त्यानंतर आपल्याला हळद घ्यायची, साधारण 1-1.5 चमचा हळद घेतलेली आहे मी. आता ना आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी ना हे आंबे आहेत ना, ते दुपारी कापले. तर आता आपण हळद आणि मीठ लावले तर बघा, तुम्ही बघू शकता याला पाणी सुटत चाललेलं आहे. तर आता मी ना हे एका कॉटनच्या फडक्यामध्ये बांधून ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी काढणार आहे. आता मी ते कॉटनचा फडका घेतलेला आहे आणि फडक्याखाली ना मी एक चाळण घेतलेली आहे. कारण ह्या कैरीला आता पाणी सुटत जाईल ना, तेव्हा ते त्याच्यामध्येच नाही राहणार, खाली निथळत जाईल. आता हे सर्व आंब्याचे तुकडे हे या फडक्यामध्ये टाकून घेणार आहे. हे पहा, लगेच कैरीला पाणी सुटलेलं आहे. हे पहा, तुम्ही बघू शकता. आता आपण कैरी कापली, मीठ हळद लावले आणि लगेच पाणी सुटलं. म्हणून ना हे कैऱ्या कापल्या, हळद मीठ लावलं ना, हे असं पाण्यात नाही ठेवायच्या. पाण्यातच ठेवल्यात ना तुम्ही आज दिवसभर, तर मग त्या कैऱ्यांना ते तुकडे नरम पडतात. म्हणून मी आता हे कॉटनच्या फडक्यामध्ये बांधून ठेवणार आहे आणि त्याखाली चाळण ठेवलेली आहे. म्हणजे त्यातलं पाणी सर्व दुसऱ्या भांड्यामध्ये, हे पहा दुसरं भांडं आहे, त्यामध्ये रात्रभर निथळत राहील. आता मी रात्रभर असंच बांधून ठेवणार आहे. हे पहा, आता सकाळ झालेली आहे. आपण काल हे संध्याकाळी हे असे बांधून ठेवलं आहे. पाणी किती आलेलं आहे, त्याच्यामुळे ना असं पाण्यामध्येच नाही ठेवायचं, असं चाळणीमध्ये बांधून ठेवायचं. हे पहा, ह्या फोडी आहेत ना आंब्याच्या, ह्या अशा सुक्या सुक्या राहतात, पाण्यामध्ये नाही राहत आणि नरम नाही पडत. हे पहा,
आता इथून बघू शकता कडक आहे. आता मी हे ना उन्हामध्ये सुकत लावणार आहे. असे फडक्यामध्ये पसरवून सुकत लावणार आहे. उन्हात नाही लावलं, तुम्ही फॅन खाली थोडा वेळ सुकत ठेवलं ना तरी काहीच हरकत नाही. मी एक 2-3 तास उन्हामध्ये सुकत लावून ठेवणार आहे. हे पहा, मी आता या पोळी एक 2-3 तास उन्हामध्ये सुकत लावलेल्या. तुम्ही बघू शकता एकदम सुकलेले आहेत. आता पाण्याचा अंश अजिबात नाही आहे, पूर्ण सुकून गेलेलं आहे. आता आपण लोणचं बनवायला घेणार आहोत. तर हे पहा, मी आता हे सामान घेतलेलं आहे. मी ते राई गोळे घेतलेले आहे 150 ग्रॅम. त्याच्यानंतर मीठ घेतलेलं आहे. आपला फोडीना पण मीठ लावलेलं आहे, पण आपल्याला लोणच्यामध्ये पण मीठ चवीनुसार टाकायचं आहे. त्याच्यानंतर मी ते हे पहा, हिंगाचे छोटे खडे घेतलेले आहेत 2. त्याच्यानंतर मिरची पावडर घेतलेली आहे कलरसाठी. आणि हा मी तयार मसाला घेतलेला आहे 100 ग्रॅम. लोणच्याचा तयार मसाला घेतलेला आहे मी. त्याच्यानंतर साधारण 1 चमचा मी इथे मेथी घेतलेली आहे. तर आधी आपल्याला ना मेथी आणि हे हिंगाचे तुकडे हे चांगले तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत आणि त्याची पूड करून घ्यायची. तर मी दुसरीकडे तेल गरम करत ठेवलेलं आहे. आता हे पहा, मी ते तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि हे तेल ना आपल्याला एकदम कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे. आता हे पहा, मी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये हे हिंगाचे खडे टाकायचे आहेत आणि हे मेथी दाणे परतवून घ्यायचं आहे. आपला हिंगाचा खडा आहे ना साधारण असा पांढरा होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. लोणच्यामध्ये ना असा हा हिंगाचा खडा पूड करून टाकले ना तर लोणचं चांगलं वर्षभर टिकतं, अजिबात खराब नाही. आता आपल्याला याची पूड करून घ्यायची. आपला साधारण असा पांढरा कलर आलेला आहे हिंगाला. तेल चांगलं कडलेलं होतं, त्याच्यामुळे चांगलं फ्राय झालेलं आहे. जास्त पण नाही करपवायचे मी, कारण मग मेथी जास्त करपली ना तर मग कडवटपणा येतो. तर हे आपल्याला काढून घ्यायचं आणि चांगलं असं बारीक पूड करून घ्यायचे. ही पहा, मी आता ही पूड करून घेतलेली आहे मेथी आणि हिंगाच्या खड्याची. आता मी इथे पहिल्यांदा राई गोळं घेते. आपलं तेल तिकडे चांगलं तापलेलं आहे. तेल असं तापवायचं की धूर येईपर्यंत, म्हणजे असं कडकडीत असं आपल्याला तेल तापवून घ्यायचं आहे. आता आपल्याला यामध्ये तेल टाकायचं आहे. हे पहा, तुम्ही बघू शकता आपलं तेल किती कडकडीत असं तापलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि हे राई गोळे परतवून घ्यायचे. यामध्ये आणखी थोडं तेल टाकायचं आहे. पण याआधी पण लोणच्याची रेसिपी बनवलेली आहे. ते मी असं तिखट लोणचं बनवलेलं आहे. आज आपण आंबट गोड असं लोणचं बनवणार आहोत गूळ टाकून. आपले राई गोळे चांगले आता तेलामध्ये मिक्स झालेले आहेत. आता हे आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आणि इतर मसाला घ्यायचा. आता मी लोणच्याचा तयार मसाला घेते. यामध्ये पण आपल्याला तेल टाकायचं आहे. हा
मसाला पण चांगला तेलामध्ये मिक्स झालेला आहे. आता हा पण आपल्याला बाजूला ठेवायचा. त्यानंतर आपण मेथी आणि हिंग याची पूड करून घेतलेली ती घ्यायची आहे. ही आपण तेलामध्ये फ्राय केलेली व पुन्हा आपल्याला तेलामध्ये फ्राय करायची आहे. मेथी दाणे ना आपल्याला जास्त नाही घ्यायचे कारण कडू लागतो. त्याच्यामुळे जितकं लोणचं आहे तुमच्या पोळी त्याप्रमाणे घ्यायचं. आता मी साधारण 1 चमचा एवढ्या मेथी दाणे घेतलेले आहेत. आपण आता बाजूला ठेवायचं आहे. त्यानंतर मी इथे लाल तिखट घेतलेलं आहे. तुम्हाला किती तिखट हवंय त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. यामध्ये पण आपल्याला तेल टाकायचं आहे. आपण जेवढे मसाले घेतलेले ते सर्व घेतलेले आहेत. फक्त मीठ टाकायचं राहिलेलं आहे. आपण मीठ आत्ता नाही टाकायचं पण आपल्याला मीठ आपल्याला शेवटी टाकायचं. कारण आत्ताच गरम असतानाच मीठ टाकलं तर तुम्ही तेल गरम असताना मिठाला पाणी सुटू शकतं. त्याच्यामुळे मीठ आपल्याला शेवटी टाकायचं आहे. आपल्याला यामध्ये आता तेल आणखी थोडं टाकायचं आहे. मसाल्याला वास मस्त सुटलेला आहे. आता आपल्याला यामध्ये लोणच्याच्या फोडी त्या पण आत्ता नाही टाकायच्या. हा मसाला थंड झाल्यानंतर मग आपल्याला आंब्याच्या फोडी टाकायच्या आहे. तुम्ही बघू शकता कलर पण मस्त आलेला आहे. मीठ आणि आंब्याच्या फोडी आपल्याला शेवटी टाकायचा. हा मसाला पूर्ण थंड झाल्यानंतर आता आपल्याला थंड होईपर्यंत वाट बघायची आहे. आता हा मसाला ना आपला पूर्ण थंड झालेला आहे. अजिबात कोमट वगैरे नाहीये. पूर्ण थंड झालेला आहे. आपल्याला मसाला पूर्ण थंड होईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे. गरम असताना आंब्याच्या फोडी आपल्याला यामध्ये नाही टाकायच्या. अजिबात कोमट नाहीये, काहीच नाही. पूर्ण थंड झालेला आहे हा मसाला. आता आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे. आपण फोडीला पण मीठ लावलेलं आहे पण आपल्याला यामध्ये पण मीठ टाकायचं आहे. आणि मीठ थोडं जास्त टाकायचं आहे चवीप्रमाणे. मीठ चांगलं मिक्स करून घेणार आहोत आपण. मसाल्याला ना वास मस्त सुटलेला आहे. आता आपल्याला यामध्ये फोडी टाकायची आहे आंब्याच्या. हे अशी हळद मीठ लावलेली फोड खायला खूप छान लागते. मला बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित. हा मसाला या फोडींमध्ये मिक्स करायचा. एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपलं लोणचं इथे मस्त तयार होतं आणि वर्षभर चांगलं टिकतं. फक्त हा मसाला आहे ना आपण बनवतो तो गरम असताना त्या फोडी नाही टाकत. पूर्ण थंड होईपर्यंत आपल्याला वाट बघायची असते.
हे पहा मी आता हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण हे बरणीमध्ये भरून घेणार आहोत. आता ही पहा मी इथे बरणी घेतलेली आहे काचेची लोणच्यासाठी. आता ही बरणी मी धुवून 2 दिवस उन्हामध्ये कडकडीत उन्हामध्ये सुकत लावून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये पाण्याचा अंश तर नाहीच आहे, पण चांगली सुकलेली आहे. आता आपण यामध्ये लोणचं भरून घेणार आहोत. हे पाहता हे मी बरणीमध्ये लोणचं भरून घेतलेलं आहे. आता आपल्याला या बरणीला झाकण लावून ठेवायचं आहे आणि आपण गूळ दुसऱ्या दिवशी टाकणार आहोत. हे पाहता हे आपण लोणचं काल भरलेलं, तर मी दाखवते तुम्हाला. हे ह्यात मधलं तेल आहे ना, तुम्ही बघू शकता पूर्ण आता खाली गेलेलं आहे. हे पहा इथपर्यंत तेल गेलेलं आहे. आणि आपल्याला लोणचं वर्षभर टिकवायचं असेल ना, तर तेल आपल्याला इथपर्यंत म्हणजे आपल्या लोणच्या ज्या फोडी असतात ना त्याच्या वर परत आलेलं पाहिजे, तर आपलं हे लोणचं चांगलं वर्षभर टिकतं. तर आपल्याला आधी यामध्ये तेल नाही टाकायचं, आपण यामध्ये गूळ टाकणार आहोत. आपल्याला लोणचं आंबट गोड असं बनवायचं आहे. तर आता मी इथे 200 ग्रॅम गूळ घेतलेले आहे. आपल्याला आंबट गोड असं लोणचं बनवायचं आहे, तर मी 200 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. तुम्हाला जर आणखीन गोड हवं असेल तर तुम्ही 1/2 किलो गूळ घेतलं म्हणजे 250 ग्रॅम तरी काहीच हरकत नाही. मी इथे 200 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. तर आपल्याला हे पाक बनवायचं आहे. आणि पाक म्हणजे काय, तर फक्त गूळ विरघळवायचा, आपल्याला एकदम असा तारीचा पाक नाही बनवायचा. तर मी दाखवते तुम्हाला. तर आता मी गॅसवर टोप ठेवलेला आहे, त्यामध्ये आपल्याला हे फक्त 1 चमचा पाणी टाकायचं आहे. त्यामध्ये आता आपल्याला हे गूळ टाकायचं आहे. आता आपल्याला ना ह्याचा पाक नाही बनवायचा, फक्त गूळ विरघळेपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे. कारण आपण जर गुळाचा पाक बनवलात आणि तो जर टाकला ना लोणच्यामध्ये, तर त्या लोणच्याच्या फोडी असतात ना त्याच्या कडक कडक होतात. आता आपण फक्त गूळ विरघळेपर्यंत हे ठेवणार आहे. आपला आता गूळ चांगला विरघळलेला आहे. आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे, आपल्याला पाक वगैरे नाही बनवायचा. तर गॅस बंद करायचा आणि आपल्याला आता हा एक गूळ विरघळलेला आहे ते गरम असताना नाही टाकायचं. आता हे पहा मी हे गूळ विरघळवून घेतलेलं आहे आणि मी इथे टोप घेतलेला आहे पाण्याचा, थंड पाणी आहे यामध्ये, आणि त्यामध्ये हा टोप ठेवलेला आहे, जेणेकरून आपला हे गूळ विरघळवलेलं पाक लवकर थंड होईल. हे थंड झालं की ओतायचं आपल्या लोणच्यामध्ये, गरम असताना नाही टाकायचं. तुम्ही बरणीतच गूळ विरघळवलेलं टाकलं ना तरी काहीच हरकत नाही. मी परत काढून घेतलं, मिक्स पण व्यवस्थित करता येईल. तर आता आहे का आपलं गूळ विरघळलेला थंड झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता हे थोडं घट्ट होत चाललेलं आहे. यासाठी ना आपण गूळ विरघळवलं असलं की लगेच थंड पाण्याच्या टोपामध्ये हे भांडं ठेवायचं. आता आपलं जास्त घट्ट झालेलं नाहीये. आता आपण हे असंच गूळ यामध्ये टाकणार आहोत. हे जास्त घट्ट नाही झालेलं, हे मिक्स होईल या फोडींमध्ये. मी हे सर्व गूळ यामध्ये काढून घेतलेला आहे. आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला तेल कमी वाटते या फोडींमध्ये, पण आपण हे गूळ विरघळवून झालं ना मिक्स करून की तुम्हाला समजेल. यासाठी ना जर आपल्याला लोणच्यामध्ये गूळ टाकायचं असेल ना, तर लोणच्याच्या बरणीत जर तुम्हाला तेल कमी वाटलं तर ते आधी नाही टाकायचं, आधी गूळ टाकायचं आणि नंतर वाटल्यास तेल टाकायचं. तर गुळाचा पाक टाकला तर तुम्ही की तेल कमी लागतं यामध्ये.
गूळ आता चांगला मिक्स करून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण हे बरणीमध्ये भरून घेणार आहोत. हे पहा, आपलं आंबट गोड असं आंब्याचं लोणचं ते मस्त झालेलं आहे. तुम्ही बघू शकता लोणच्याला कलर पण बघा किती मस्त आलेला आहे. आपलं आंबट गोड असं आंब्याचं लोणचं इथे मस्त तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण यामध्ये गूळ टाकले ना तर बघा तेल हे वरती आले. जर तुम्हाला वाटलं की गूळ टाकल्यानंतर पण तेल वरती आलेलं नाही तर तुम्ही थोडं तेल गरम करा, एकदम कडकडीत गरम करा आणि ते पूर्ण थंड झालं की मग यामध्ये ओता. आपल्याला तेल ना हे लोणच्याला वर परत आलेलं पाहिजे, तर आपलं लोणचं व्यवस्थित वर्षभर टिकतं. तर मला आता यामध्ये तेल टाकायची गरज नाही लागली, कारण मी यामध्ये गूळ टाकलं आणि आधी तेल होतं यामध्ये एवढी अर्धी बरणी. गूळ टाकल्यानंतर तेल वरती आलं. जर मला तेल कमी वाटलं असतं तर मग मी टाकलं असतं, मला नाही गरज वाटली. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.